1 जून म्हणजे उद्याची तारीख. जून महिन्याचा पहिला दिवस. या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे जवळजवळ एका पूर्ण पिढीचे असणारे वाढदिवस. बऱ्याच जणांना हा गमतीचा विषय वाटतो, पण विचार केला की लक्षात येतं, ज्या काळात 2 वेळेच्या जेवणाची चिंता असायची तिथे कसले आले होते वाढदिवस आणि कसलं काय. शाळेत गुरुजींनी लिहिलेली 1 तारीख हाच या बहुसंख्य पिढीने आपला जन्मदिवस लावला आणि स्वतःच्या पायावर उभं राहून ती कसर त्यांच्या मुलांना उत्तम शिकवून त्यांना मोठं करून पूर्ण केली. त्या संपूर्ण पिढीला सलाम. अशाच 1966च्या 1 जूनला श्री सुरेश भोईर यांचा वेढेपाडा नावाच्या छोट्याशा गावात जन्म झाला. एक सर्वसाधारण शेतकरी कुटुंब आणि घरची परिस्थिती ही बेताचीच. शिक्षण हाच या हालअपेष्टांमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे हे लक्षात घेऊन त्यांनी चिकाटीने 10वी पर्यंतचे शालेय शिक्षण पूर्ण केले. 10वी नंतर पुढे काय करावे याचा विचार सुरू झाला. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा हा पुढे जाऊन कृषी अधिकारी व्हावा हे कदाचित नियतीच्याच मनात ठाम असावे आणि त्यातूनच त्यांनी कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्र येथे प्रवेश मिळवला. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी घरटं सोडावंच लागतं या न्यायाने गाव सुटलं आणि त्यांचा पुढील जीवन प्रवास सुरू झाला. या प्रवासातला पहिला मैलाचा दगड म्हणजे कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्र. आत्ताच्या काळात बाहेर शिक्षण करताना असंख्य अडचणी येतात. त्या काळात घरच्या कठीण परिस्थितीत आणि अपुऱ्या साधन सामग्रीच्या जोरावर शिक्षण पूर्ण करणं ही त्यांच्या जीवनातली खरी अग्निपरीक्षा होती. कालांतराने कोर्स पूर्ण झाला आणि त्यानंतर शोध सुरू झाला नोकरीचा. ध्येयाच्या मागे हात धुवून लागण्याची सवय आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती. त्यातूनच शक्य असेल तिथे अर्ज दाखल करणं सुरू झालं. प्रयत्नांना दैवाची साथ लाभली. रिझल्ट लागण्यापूर्वीच कृषी खात्याचं इंटरव्ह्यूसाठी बोलावणं आलं. लगोलग ठाणे येथे मुलाखत झाली आणि एवढ्या वर्षांची मेहनत फळाला आली. निवड होऊन ताबडतोब कृषी सहाय्यक पदावर रुजू होण्याची ऑर्डर आली. नोकरी मिळाली, पण घरापासून आणि आपल्या माणसांपासून अंतर अजून सहन करावं लागणार होतं. कारण पहिलं पोस्टिंग मिळालं ते थेट मुरुड जंजिऱ्याला. तिथे असताना कामानिमित्त रोहा, माणगाव अशा अनेक गावांशी संबंध आला. पुढे खोपोली येथे जाऊन 6 महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करावं लागलं. रायगड जिल्ह्यातला हा जीवनप्रवास महत्त्वाचा होता, पण घरापासून लांब बसल्याने नाही म्हटलं तरी खडतर होता. मित्र मिळून एकत्र राहणं, स्वयंपाक करणं आणि इतर कामं स्वतः करावी लागली. त्यातूनच त्यांच्या स्वभावात आत्ता ठळकपणे दिसणारे स्वाभिमान आणि स्वावलंबित्व हे गुण निखरून येण्यास वाव मिळाला. हे सगळं करताना कधी सणावाराला घरी येण्यासाठी रात्री उशिरा मुंबई सेंट्रलवरून बस पकडणं, सुट्टी संपली की परत मोठा प्रवास करून कामाच्या ठिकाणी हजर होणं हे चालूच होतं. 1989ला खऱ्या अर्थाने त्यांचा हा वनवास संपला. तब्बल 3 वर्षांनी त्यांची वाडा येथे बदली झाली आणि एक प्रकारे पुढे हीच त्यांची कर्मभूमी झाली. आयुष्याला थोडं स्थैर्य यायला लागलं. याच काळात त्यांच्या जीवनातला एक महत्त्वाचा क्षण आला. तो म्हणजे त्यांना 1991 मध्ये त्यांचा जीवन साथीदार लाभला. संगीता कृष्णा सांबरे या सौ संगीता सुरेश भोईर झाल्या आणि आज जो त्यांचा नातेवाईक आणि मित्रपरिवार रूपी वटवृक्ष उभा राहिला त्याची मुळं रोवली गेली. लग्नानंतर वाड्यातच शिवाजीनगर येथे चाळीतल्या एका छोट्या पण नेटनेटक्या खोलीत त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. याच काळात सौ संगीता यांनी 10वी पर्यंत केलेले आपले शिक्षण पुढे न्यायचा विचार केला आणि त्याला भोईर साहेबांनी प्रोत्साहन दिलं आणि मोलाची साथ सुद्धा दिली. सौ संगीता यांनी अगदी त्यांचा मुलगा शिवमच्या वेळेस गर्भवती असताना अंतिम परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले. आपण मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर वर आलो तसंच आपल्या पत्नीने सुद्धा शिक्षण पूर्ण करावं ही भोईर साहेबांची इच्छा पूर्ण झाली. त्यांचा हा प्रोत्साहन आणि मदत देण्याचा स्वभाव यापुढेही असाच कायम राहिला. दिवस हळूहळू पुढे सरकत होते. 23 मार्च 1993ला त्यांचा मुलगा शिवम याचा जन्म झाला. पाठोपाठ त्यांची मुलगी श्वेता ही सुद्धा 29 ऑक्टोबर 1995ला जन्मास आली. मधल्या काळात
आता वाडा येथेच आपल्या कुटुंबासहित कायम स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि ते शिवाजीनगरमधील भाड्याच्या घरातून पीक कॉलनीमधील आपल्या स्वतःच्या घरात राहायला आले. त्या निमित्ताने आयुष्यातला अजून एक मैलाचा दगड पार झाला. पण तो पार पडताना आता ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत पत्नीची साथ आणि 2 मुलांचं प्रेम होतं. त्याच जोरावर वाडा तालुक्यात नोकरीनिमित्त आज एवढी वर्ष गेली. अनेक गावांची खूप जवळचा संबंध आला. ऊन पावसात अगदी शेताच्या बांधापर्यंत मोटरसायकलने फिरणं आलं. अनेक सरकारी योजना राबवल्या गेल्या. वरिष्ठांच्या कौतुकांपासून ते गोरगरिबांच्या आशीर्वादापर्यंत खूप काही मिळवलं. अनेक माणसं जोडली गेली. घनिष्ठ नातेसंबंध तयार झाले. सरकारी नोकरी करणाऱ्यांची मज्जा असते असं आपण ऐकून असतो, पण ती पार पाडत असताना लागणारे श्रम, कौटुंबिक जीवनात कराव्या लागणाऱ्या असंख्य तडजोडी यांचा सामना करताना अक्षरशः नाकी नऊ येतात. आणि याच सर्व आव्हानांचा सामना करताना सौ संगीता यांची साथ मोलाची ठरते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याचा प्रत्यय सौ संगीता यांना पाहिल्यानंतर येतो. सौ संगीता यांनी घराची आणि मुलांची काळजी अशा प्रकारे घेतली की भोईर साहेबांना आपलं पूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करता आलं. एक आदर्श गृहिणी, सक्षम आणि प्रेमळ आई आणि त्याच जोडीला एक जबरदस्त जीवनसाथी म्हणून सौ संगीता यांचा आज सन्मान होणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता संसाराची जवळजवळ 33 वर्ष पूर्ण झाली. या काळात अनेक उतारचढाव आले, पण आज हा संसार रूपी वृक्ष बहरला आहे. मोठा मुलगा शिवम याने आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं. आज तो ऐरोली येथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला आहे. वर्षभरापूर्वी त्याचा विवाह संपन्न झाला. तो आणि त्याची पत्नी सौ दिव्या शिवम भोईर हे सध्या ऐरोली येथेच स्थायिक आहेत. सौ दिव्या या एका मोठ्या IT कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कामाला आहेत. भोईर साहेबांची धाकटी मुलगी श्वेता हिने सुद्धा आपलं अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं. ती आणि त्यांचे पती श्री नितीश काळूराम पाटील हे ठाणे येथे राहतात. भोईर साहेबांचे जावई श्री नितीश हे सुद्धा एका नामवंत IT कंपनीमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. आणि या बहरलेल्या वृक्षावरचं सर्वात टवटवीत आणि गोंडस फूल म्हणजे त्यांचा नातू कुमार नक्ष नितीश पाटील. आज एवढ्या वर्षांच्या धावपळीनंतर भोईर साहेब सेवानिवृत्त होत आहेत. कृषी सहाय्यक पदापासून सुरू झालेला हा प्रवास कृषी पर्यवेक्षक पर्यंत येऊन पोहोचला आहे. हा त्यांच्यासाठीच नाही तर सर्व कुटुंबासाठी एक गौरवाचा क्षण आहे. आज अशा प्रकारे अजून एक मैलाचा दगड पार झाला, पण जीवन प्रवास पुढे सुरूच राहणार आहे. कामाची धावपळ आता थांबेल, पण तीच धावपळ आता नातवाशी खेळताना होणार आहे. साईटवर उन्हातानात भटकणं आता बंद होईल, पण घराभोवती लावलेल्या झाडांची काळजी घेणं मात्र आता जोमाने सुरू होईल. कमालीच्या व्यस्त आयुष्यातून आता कुटुंबाला निवांत वेळ देणं शक्य होणार आहे आणि त्यासाठी परमेश्वर आपल्याला निरोगी दीर्घायुष्य आणि अमाप ऊर्जा देवो याच शुभेच्छा.